आषाढ महिना जो जून जुलैमध्ये येतो आणि मराठी संस्कृतीत खूप महत्त्वाचा आहे। या महिन्यामध्ये आषाढी एकादशी आणि चातुर्मासाला सुरुवात होते। आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी यात्रा भरते, ज्याला वारी असे म्हणतात। आणि आखाड म्हटलंच की काहीतरी चमचमी खाण्याची पण इच्छा होते। आखाडामध्ये आपण जास्त तळणीचे पदार्थ तळतो, त्याला आखाड तळणं असे म्हणतात। आखाड तळणं म्हणजेच काय की आपल्या बॉडीमध्ये जे आखाडामध्ये शक्यतो पाणी दूषित असतं आणि त्या पाण्यामुळे आपल्याला चयापचनाच्या समस्या होऊ नये म्हणून जास्त तेलाचे पदार्थ खाल्ले जातात। तर आज मी पण माझ्या किचनमध्ये असाच तेलाचा चमचमीत पदार्थ मी आज बनवणार आहे। नमस्कार, मी छाया, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। तर मी आज इथे स्पेशल आळूचे वडे बनवणार आहे आणि आळूच्या पानांचे वडे हे खूप छान लागतात खायला। आणि हे बघा, मी इथे साधारण 2 गड्डी आळूची पाने घेतलेली आहे। सर्वात प्रथम मी हे आळूचे पानांचा जो मधला डेट आहे तो मी कट करून घेणार आहे, अगदी ह्या पद्धतीने। ही जी मधली रेष आहे ना, ही कट करणार आहे। ह्याच्यामध्ये जे घसा खवखवतो ना ते होत नाही, त्यामुळे एक एक पाने मी असे कट करून घेतलेले आहे, बघू शकता। आणि अशीच एक एक करून मी धुवून पण घेतलेली आहे। शेतामधले पदार्थ म्हटले की माती ही येणारच, माती पानांना असते आणि त्यामुळे मी हे पाने धुवून घेतलेले आहे। माझी एक एक करून सर्व पाने धुवून झालेले आहे। आता मी हे पाणी निथळण्यासाठी साईडला ठेवलेले आहे। तर मी इथे एका बाउलमध्ये 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर, ओवा, जिरी, धना पावडर, हळद, मिरचीचा ठेचा हे सगळं मी मिक्स केलेलं आहे। चवीप्रमाणे मीठही टाकलेलं आहे। आणि वडी रुचकर आणि टेस्टी आणि कुरकुरीत होण्यासाठी मी इथे पांढऱ्या तिळांचाही वापर केलेला आहे। खूप सुंदर होतात त्यामध्ये पांढरे तीळ टाकल्यानंतर। नगरमध्ये ह्या तिळाला हवरी पण बोलतात। आणि अजून टेस्ट यावी म्हणून मी इथे अर्धा लिंबूचा रस पिळलेला आहे आणि एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे ब्रशच्या साहाय्याने। आणि असे हे पीठ तयार करून मी आता पानांना लावत आहे। आणि याची जी कन्सिस्टन्सी आहे ती जास्त घट्ट पण नकोय आणि जास्त पातळ पण नकोय, जेणेकरून पानांना व्यवस्थित लागलं पाहिजे अशा प्रकारे मी इथे ठेवलेलं आहे। तुम्ही हे टेक्स्चर बघू शकता। आणि मी इथे चमच्याचा वापर नाही केलेला आहे, हातानेच केलेला आहे। हाताने छान स्प्रेड होतं पानांना, ते जेणेकरून चमच्याने होत नाही। अशी उलट-सुलट पाने लावून घेतलेली आहे मी आणि त्याला असं पीठ लावून घेतलेलं आहे। हे अगदी याप्रमाणे। मी 4 पानांची इथे सेट तयार केला आणि त्यावर असं पीठ लावून घेतलेलं आहे छान। आता ह्याला आपण राऊंड करणार आहे, म्हणजे गोल गोल करणार। सगळं व्यवस्थित लावून झालेलं आहे। असं राऊंड मी याला गोल केलेला आहे।
आणि हे असं पॅक करून मी याला चाळणीमध्ये ठेवणार. तेल लावलेल्या भांड्यामध्ये मी ठेवून देणार. एक एक पानांना मी पीठ लावून वड्या तयार करून घेतलेल्या आहे आणि त्याचं रोल पण तयार करून घेतलेला आहे. हे सगळं एका भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि एका भांड्यात मी पाणी तापत ठेवलं आणि पाणी उकळल्यानंतरच मी हे भांडं त्यावर ठेवलेलं आहे. आपली 10 मिनिटे झालेली आहे आणि वड्या अतिशय चांगल्या शिजलेल्या आहेत. 10 मिनिटे झालेले आहे आणि 10 मिनिटांनंतर मी वड्या कापून आणि तळून घेतलेल्या आहे. तर तुम्हाला कसे वाटत आहेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा आवडला तेही मला सांगा. थँक्यू सो मच वॉचिंग टू व्हिडिओ.